800 झाडाची बाग आहे. बर 15-20 दिवस लागतील माल उतरायला. बर काय केलं पाहिजे अण्णा? थांबलं पाहिजे? नाही, पहिली गोष्ट, कलर जर आला असेल किंवा काढणीस आला असेल तर नक्कीच काढा. किंवा हा जर 15 दिवस टाइम असताना आता ओढू नका. दिवाळीपर्यंत कुठेही बाजारामध्ये रेट पडण्याचे चान्सेस मला दिसत नाहीत. पण बर गडबडून जाऊ नका. विरळून विरळून म्हणजे माल बाजारात यायच्या आतमध्येच तोडला तर त्याला पसंती पण मिळाली पाहिजे ना ग्राहकाची. बरोबर बरोबर. हा, तो परिपक्व झाला, त्याला कलर चांगला आला तर मग तुम्ही मंदीमध्ये काढा तरी त्याला तेजीतच जातो. हो हो. त्याची क्वालिटी जशी असते तशी. आता तुमचा व्हिडिओ बघून जरा बरं वाटलं. तुम्ही दिवाळीपर्यंत मंदी म्हणजे पडणारच नाही म्हणे मार्केट, त्यामुळे म्हणून म्हणलं फोन करून बघावं. दिवाळीपर्यंत मंदी होण्याचं मला चान्सेस दिसत नाही. जरी कर्नाटक असेल, हा नक्कीच कर्नाटकला माल आहे, पण तो कर्नाटकचा किती माल आहे? अख्खा महाराष्ट्र आहे आणि कर्नाटकचे फक्त 2 जिल्हे आहेत. बरोबर हा, तर ह्या 2 जिल्ह्यांनी नक्कीच उत्पादन आता चांगल्या पद्धतीने आहे. परंतु तो साऊथलाच माल बऱ्यापैकी कमी पडत असताना उत्तर भारत अख्खं मोकळं आहे. बर त्यामुळे त्याचा परिणाम होईल असं मला वाटत नाही, कारण साऊथचे माल उत्तर भारतात येत नाहीयेत. बरोबर. अशा अवस्थेमध्ये तुम्ही गडबडून न जाता अगदी विरळून विरळून काढा आणि दिवाळीच्या अगोदर 4 दिवस अगोदर मंदी तुम्हाला सावट येईल. कारण हा 4 दिवस त्यावेळेसच लोक शेतकरी घाबरतो. आपले त्यांना दिवाळीसाठी, मजुरांना, स्वतःच्या कुटुंबासाठी हे बरोबर गणित असतं की चला 10-20 कॅरेट काढू, 5-50 कॅरेट काढू. मजुरांना दिवाळी साजरी करायची असते, आपल्याला स्वतः साजरी करायची असते आणि पुढं मार्केट बंद असतात. हो त्यावेळेस ती मंदीचं सावट येतं. त्यावेळेस मी कोणत्या टायमिंगला माल काढावा लागेल ते नक्कीच सांगेल आणि ऐन चालेल दिवाळीत परत कधी काढायचा तेही सांगेल. परंतु चालेल. त्याच्या अगोदर 4-2 दिवस मंदी येईल. ती मंदी पुढं मार्केट बंद असतील आणि त्या पिरियडला शेतकऱ्यांच्या खिशात पैसे नसतात. त्यावेळेस माल तोडतात आणि गरज नसताना माल तोडल्यामुळे मंदी येते. बरोबर ती मी तारीख त्यावेळेस सांगेल अगोदर. चालेल. हा, दिवाळी नंतरही म्हणजे मार्केट तेजीत राहील का मंदीत? दिवाळीच्या नंतर एक 8-10 दिवस बऱ्यापैकी राहील असं माझा अंदाज आहे. कारण 2 तारखेला दिवाळी आहे. 2 का काहीतरी हो बरोबर. 2 ते 5-6 तारखेपर्यंत दिवाळी असेल, तर त्याच्यानंतर एक 8-10 दिवस थोडंसं व्यवस्थित राहील. त्यानंतर परत पुढं राजस्थानचा कधी माल चालू होतोय त्याच्यावरती इफेक्ट आहे. मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्येच जास्त माल आला होता आणि तिकडं ग्राहक जात नव्हतं, तिथेही मंदी झाली होती. त्या मंदीचा परिणाम आपल्यावरती पण होतो. हा पण पाहूया. आता मी राजस्थानचा अभ्यास करून तुम्हाला नक्कीच सांगेल की कोणत्या तारखेपासून तिथं स्पीड पकडेल मालाचं. चालेल चालेल. क्लायमेटनुसार ते एकाच टायमिंगला माल येतो आणि एकाच टायमिंगला गायब पण होतो. बरोबर त्यामुळे राजस्थानचाही तुम्हाला अभ्यास मी नक्कीच देईल आणि चालेल. बऱ्यापैकी तुम्हाला ह्या पिरियडमध्ये 8-15 दिवसात तर कुठली मंदी मला दिसत नाही. बरोबर. हा, तुम्ही घाबरून जाऊ नका. आणि युट्यूब चॅनल किती दिवस झाले पाहता तुम्ही? 6 महिने होऊन गेले अण्णा. माल पकडल्यापासून बघतोय तुझं. ठीक आहे. तर 6 महिन्यात मी जसं बोलतोय तसं क्रिया घडतायत का काय त्यात तफावत नाही वाटली? नाही, ते 100% तुम्ही जसं बोलताय तसंच होत आहे. हा, आणि आताही जवळजवळ 2 मला असे गॅप दिसले की ज्यावेळेस पाऊस सांगितला त्याच्या अगोदर 2 दिवस मंदीचं सावट हे जागेवरची व्यापारी करतायत आणि मंदी पाऊस उघडला की क्लायमेट क्लिअर झालं की मग परत तेच तेजीमध्ये घेतायत. हो हेही चित्र दिसलं. पण आताचं चित्र वेगळं आहे. आता पावसात तर थोडीशी मंदी पुढे उत्तर भारतातली आहे. ती पण 4-2 दिवसाची आहे हे मी क्लिअर सांगितलं. आणि कर्नाटकच्या मालाने कुठेही बाजारपेठेवर परिणाम होणार. हा, त्यांच्यात परिणाम होईल व्यापाऱ्याच्या खरेदीत, कारण त्यांना पर्याय उपलब्ध होईल. हो पण बाजारपेठाच मुळात मोकळ्या आहेत. मोकळं आहे. बाजारपेठा मोकळ्या असल्यामुळं अशा अवस्थेमध्ये बंदी होण्याचे तर चान्सेस दिसत नाहीयेत. 4-2 रुपयाचा फरक होईल, पण 40-40 रुपयांनी मार्केट डाऊन झालेली आहेत जागेवरती असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आमच्याकडे तसा कमीच भाग आहे. पैठण तालुक्यामध्ये नाही, तुम्ही तुपेवाडीला वगैरे पण येतात हो बघा. हो हो हो, बाळानगर त्या साईडने हो आलो होतो. बालानगर तुपेवाडी तिथंच गाव आहे आमचं बाजूला. बिडकीनच्या तिथं ना? हो बिडकीनच्या तिथे. हो हो, त्या रोडने आलेलो आहे मी. हो तुम्ही संभाजीनगर वरून येतात ना, तर हो आम्ही हो पैठण हो पैठण जवळ आहे आमचं. हो 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 हो, नाही ते काही 4-5 अडचण. बागा आहेत आमच्या गावामध्ये. अहो, एक बाग असू द्या, एक हो बागवाला समाधानी झाला तर 10 बागा होतील. हो बरोबर आहे ना. एक बागाच वाल्यालाच अनुभव खराब आला मार्केटचा हो किंवा जागेवरचा, तर उद्या बागा वाढणार नाहीत ना. वाढणार. त्यामुळं आपल्या एका शेतकऱ्याला जर न्याय मिळाला तर उद्याचे भविष्य चांगलं आपल्याला घडवायचं असेल तर एक शेतकऱ्याला सुद्धा तिथं असेल तिथं न्याय भेटला पाहिजे. बरोबर. नाही, काय अडचण नाही. तुम्ही युट्यूब चॅनल पहा आणि चालेल. उद्याच्याला माझ्याकडे जे असं काही नाही. तुम्हाला जवळ जिथं असेल तिथं जा, जाग्यावर द्या. पण
माझा अभ्यास करा आणि नंतरच मार्केटिंग तुमचं करा. आम्ही नाशिक किंवा पुण्यात असतो ना, आमचे मागचे शेतकरी नाशिक किंवा पुण्यालाच येत होते. हो हो, आताही तुमच्या मला तिकडनं पुण्याला पण येत टॉप माल असेल तर, आणि हो मीडियम असेल तर पुणे आणि नाशिक सेम आहे. हो आणि पुण्यातही नाशिकमध्येही चांगल्या मालाला चांगला रेट आजही ₹250 किलो पर्यंत माल विकला गेलेला आहे. हो आणि खालून मला वाटते 100, 110 रुपये विकला गेलेला आहे. पण पुण्यामध्ये 4-2 कॅरेट टॉप गेली 300, 350 म्हणून तो रेट नाही. ऍव्हरेज हो पाहिलं तर नाशिकचं पण चांगलं निघालेलं आहे. काल, हो आज म्हणजे परवा आणि आज. हो पुण्याचं तर टॉपच आहे. पुण्यात तर कधी 10-5 रुपये जास्तच मिळणार. त्यामुळे काही अडचण नाही. तुम्ही चालेल. मार्केटिंगचा अभ्यास करा, निर्णय घ्या. बरोबर. ओके. राजस्थानचा व्हिडिओ टाका पण अण्णा तेवढा तुम्ही युट्यूबला, म्हणजे लक्षात येतं बरं शेतकऱ्यांच्या पण सर्व. मी राजस्थानचा अभ्यास केल्यानंतर नक्कीच देईन ना टाकून. आता हो तर काही हो राजस्थानचा हो आता मालच नाही, तर कशासाठी आपण बरोबर आता ते गडबडायचं. बरोबर आहे ना. ज्यावेळेस राजस्थान चालू होईल तर मी नक्कीच सांगेल की आता राजस्थान चालू व्हायला लागले. ज्यांच्या बागा असतील त्यांनी लवकरात लवकर खाली करा. हे मी बरोबर 15 दिवस अगोदरच सांगेल. चालेल चालेल. आणि ज्यांचा तोडायचा आलेला नाही, कच्चाच माल आहे, हा तो तर तोडू शकत नाही ना. बोलू शकत नाही, आणि बरोबर आहे. हेही लक्षात घ्या की राजस्थान आलं आणि गुजरात आलं म्हणून हा महाराष्ट्रवाल्याला डिमांड नाही असं नाही. उलट राजस्थानला आणि गुजरातवाल्यांना भीती आहे महाराष्ट्रात माल जर असेल तर. कारण महाराष्ट्रातल्या पहिल्यांदा खरीददार महाराष्ट्रातला माल असेल त्याला हा पहिल्यांदा प्राधान्य देत होतो. प्राधान्य. त्यामुळे आपण घाबरायचं कधीच कारण नाही. मंदीत सुद्धा घाबरायचं कारण नाही. बरोबर. एवढंच सांगतो या निमित्तानं. तुम्ही काळजी करू नका. बिनधास्त मी तुम्ही YouTube चॅनलमध्ये, आणि माझं एक मत आहे, तुम्हाला जर हा YouTube चॅनल जर आवडत असेल, त्यातलं माहिती योग्य वाटत असेल, तुमच्या 10 लोकांच्या पर्यंत हा पोहोचवा, म्हणजे आपली लोक सावध होतील. सावध होतील. 10 मग त्यात आणि नातेवाईक असू, हो नाहीतर मग मित्र असू. मित्रांस. त्यांच्यापर्यंत हा YouTube चॅनल पोहोचला, तर तुम्हाला दररोजच्या घडामोडी राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक सगळ्या पाहायला भेटणार. हो हं. चालेल. तुम्हाला काही अडचण वाटली मला फोन करा. चालेल चालेल. ओके. धन्यवाद.